ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पुण्यातील जमीन घोटाळ्यामध्ये नाव गाजत असलेल्या अमेडिया एंटरप्राइज LLP कंपनीची चालू वर्षाची बॅलन्स शीट ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या बॅलन्स शीटमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे पार्थ पवार हे या कंपनीचे 99% समभागांचे मालक आहे। म्हणजे 99% शेअर हे पार्थ पवारांचे आहेत, तर दिग्विजय पाटील हे फक्त 1% समभागांचे मालक आहे। म्हणजे 1% शेअर हा दिग्विजय पाटलांचा आहे। असं असून सुद्धा बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणि खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये पार्थ पवार यांना आरोपी करण्यात आलेलं नाहीये। या दोन्ही गुन्ह्यांमध्ये दिग्विजय पाटील यांना आरोपी करण्यात आलंय। त्यामुळे पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी दिग्विजय पाटील यांचा बळी दिला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मागील 2 दिवसांपासून हा जमीन व्यवहार गाजतोय, घोटाळा झाल्याचा आरोप होतोय आणि तोही कोट्यावधींचा घोटाळा आहे। आणि याच्यामध्ये ज्या कंपनीने ही जमीन विकत घेतलेली आहे ती कंपनी आहे पार्थ पवारांची। आणि जर आपण पार्टनर बघितले तर 2 पार्टनर या कंपनीचे आहेत। त्याच्यामध्ये दिग्विजय पाटील ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचा फक्त 1% इतके शेअर आहे, तर दुसरीकडे पार्थ पवारांचे मात्र 99% शेअर असल्याचं कळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? दिग्विजय पाटलांचे फक्त 1% शेअर असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय, पार्थ पवारांना वाचवलं जातंय का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। फरा 31 मार्च 2025 ची ही बॅलन्स शीट जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे या कंपनीचं अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं जे भाग भांडवल आहे याच्यापैकी 99% भाग भांडवल हे एकट्या पार्थ पवारांचं आहे आणि केवळ 1%च भाग भांडवल जे आहे ते दिग्विजय पाटील जे त्यांचे मामे भाऊ आहेत, त्यांच्या मामाचे मुलगे आहेत, त्यांचं आहे। मात्र असं असताना आता काल बावधनला मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला, त्यातही केवळ दिग्विजय पाटील यांचंच नाव घेण्यात आलंय, अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव घेण्यात आलेलं नाही। रात्री खडक पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा सूर्यकांत येवले आणि इतर 9 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्याच्यामध्ये पुन्हा दिग्विजय पाटील यांचं नाव आहे आणि अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव आहे, मात्र पार्थ पवार यांचं नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या कंपनीचे मूळ मालक पार्थ पवार आहेत, ज्या कंपनीचे व्यवहार सगळे पार्थ पवार यांच्या मालकीने होत आहेत, असं असताना या संदर्भात झालेले गुन्हे त्याच्यात मात्र दिग्विजय पाटील यांचा बळी देण्यात येतोय का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण या दोन्ही प्रकरणांमध्ये जी शासकीय जमिनी बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याची ही प्रकरणं आहेत जमीन घोटाळ्याची, याच्यामध्ये पहिल्या मुंडव्याच्या प्रकरणामध्ये तर थेट जे लेटर ऑफ इंटेंट आहे मुद्रांक शुल्क माफ करायचे त्याच्यावरती पार्थ पवार यांची प्रवर्तक म्हणून सही आहे या कंपनीचे। त्याच्यामुळे कागदोपत्रही हे सगळे पुरावे असताना सुद्धा या प्रकरणांमधून पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी पाटील यांचा बळी दिला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होता। बरोबर आहे वैभव, त्यामुळे आता ही बॅलन्स शीट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे, त्यावर काय उत्तरं येतात ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही बॅलन्स शीट आपण बघू शकतो, ही त्याच कंपनीची बॅलन्स शीट आहे ज्या कंपनीनं 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना विकत घेतली आणि त्यामध्येही जी स्टॅम्प ड्युटी आहे ती फक्त 300 रुपयांची भरलेली आहे। आणि ती बॅलन्स शीट बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की पार्थ पवार या कंपनीमध्ये 99% भागीदार आहेत आणि फक्त 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झालाय।